Next article is physiology of muscle contraction. मसल कॉन्ट्रॅक्शनची प्रोसेस कशी होती याच्या संदर्भात एक थेरी मांडलेली आहे. त्या थेरीचं नाव आहे स्लाइडिंग फिलामेंट थेरी. AF हक्सले आणि HE हक्सले अँड हक्सले यांनी हे थेरी मांडलेली आहे. स्लाइडिंग फिलामेंट थेरी आपण असं म्हणतो. आता समजा हा मसल फायबर आहे, हा मसल फायबर आहे आणि इकडून सेंट्रल नर्वस सिस्टीमचा मोटार न्यूरॉन आलेला आहे. आणि या ठिकाणी काय होणार आहे तर दोघांचं एक जंक्शन तयार होणार आहे. या ठिकाणी दोघांचं एक जंक्शन तयार होत आहे. इथं एक जंक्शन तयार होईल, याला आपण म्हणू न्यूरोमस्क्युलर जंक्शन. न्यूरोमस्क्युलर जंक्शन तयार होईल. हा मोटार न्यूरॉन आहे, हा मसल फायबर, मसल फायबरचा मेम्ब्रेन सार्कोलेमा आहे, सार्कोलेमा आहे. या दोघांच्या मध्ये इथं जे जंक्शन तयार होत आहे त्या जंक्शनला न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणायचं. आता हाच भाग आपण पुन्हा एनलार्ज करू. दिस इज द मोटार न्यूरॉन, मोटार न्यूरॉन. आणि या मोटार न्यूरॉन मध्ये त्याच्या खाली हा मसलचा पार्ट आहे, हा मसलचा पार्ट आहे. जे मेम्ब्रेन आहे, मसलचं जे मेम्ब्रेन आहे, सार्कोलेमा जो आहे, तो थोडासा फोल्ड झालेला आहे. टी ट्यूब्युल, असा ट्यूब्युलर पार्ट झालेला आहे, टी ट्यूब्युल म्हणू आपण त्याला. आणि होतं काय या ठिकाणी तर इम्पल्स, इकडं मोटार न्यूरॉन, इम्पल्स आला सेंट्रल नर्वस सिस्टीम कडनं, इम्पल्स आला. इम्पल्स आल्याबरोबर इथं कॅल्शियमचे चॅनल्स ओपन होतात, कॅल्शियम आत जातं आणि इथं जे वेसिकल्स आहेत त्यांना सांगतं तुम्ही इकडं जावा आणि या भागात खाली येऊन आपलं सिक्रिएशन करा. हे वेसिकल्स आहेत. आणि हे वेसिकल्स काय करतात, इथं ॲसिटिल कोलिन सिक्रेट करतात. तर ही फिगर डिलीट करतो मी. ॲसिटिल कोलिन सिक्रेट करतात. आणि ॲसिटिल कोलिन जे आहे त्याचे रिसेप्टर कशावरती आहेत, ACH चे रिसेप्टर्स. हे ACH चे रिसेप्टर्स या टी ट्यूब्युल वरती आहेत. या टी ट्यूब्युल म्हणजे सार्कोलेमावरती हे रिसेप्टर्स आहेत. सार्कोलेमावरती याचे रिसेप्टर आहेत. आणि याच्याकडं सिग्नल दिला. सिग्नल दिल्याबरोबर Na+च्या लेवलमध्ये बदल होणार. मेम्ब्रेनचं पोटेन्शियल म्हणजे इथं मेम्ब्रेनमध्ये, या मेम्ब्रेनमध्ये Na+ची लेवल बदलणार आणि त्यामुळं मेम्ब्रेन
of muscle develops action potential. ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप करेल, हे मसलचं मेम्ब्रेन डेव्हलप करेल. काय घडलं? मोटार न्यूरॉननं मोटार इम्पल्स आणला, त्यामुळं कॅल्शियमचे चॅनल्स ओपन झाले, कॅल्शियम आत आलं. त्यांनी या सिक्रिटरी व्हेसिकल्सना सांगितलं तुम्ही इकडं टोकाला जावा, ॲसिटिल कोलिन सिक्रीट करा. त्याप्रमाणे सिक्रीट झालं, ॲसिटिल कोलिन खाली आलं. इथं मेम्ब्रेनचं ॲक्शन पोटेन्शियल Na+ इंटरचेंज होणार आणि त्यामुळं मेम्ब्रेनचं ॲक्शन पोटेन्शियल, मेम्ब्रेनमध्ये ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप होतं आणि ते डेव्हलप झाल्यानंतर मग ॲसिटिल कोलिनचं काम संपलेलं आहे, त्याला न्यूट्रलाइज केलं जाईल कोलिन इस्ट्रेज नावाच्या एन्झाईमच्या मदतीनं. आता ही ॲक्टिव्हिटी इथं झालेली आहे मेम्ब्रेन लेवलला. मेम्ब्रेन लेवलला ही ॲक्टिव्हिटी झाली. म्हणजे परत आपण डायग्राम छोटीशी इकडं काढू आणि इथं हे मसलचं मेम्ब्रेन, मसलचं मेम्ब्रेन आहे आणि इथं सिक्रिटरी व्हेसिकल्स जे आहेत त्यांनी ॲसिटिल कोलिन इथं सिक्रीट केलं. इम्पल्स इकडं आला, सिक्रीट केलं, मेम्ब्रेनमध्ये ॲक्शन पोटेन्शियल बदललं आणि या टी ट्यूब्यूलमधून हा ॲक्शन पोटेन्शियल इथं आल्यानंतर तर या ठिकाणी समजा हा टी ट्यूब्यूल आहे, तर या टी ट्यूब्यूलच्या या बाजूनं आणि या बाजूनं सार्कोप्लाझ्मिक रेटिकुलम आहे. सार्कोप्लाझ्मिक रेटिकुलम आहे. दिस इज द ER, एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम ऑफ मसल. इट इज अ रिझर्वायर ऑफ कॅल्शियम. कॅल्शियम रिझर्वायर म्हणून आहे. तर या टी ट्यूब्यूलकडनं या टी ट्यूब्यूलकडं इम्पल्स आला. टी ट्यूब्यूलनी सांगितलं सार्कोप्लाझ्मिक रेटिकुलमला तुमच्याकडचं कॅल्शियम रिलीज करा. कॅल्शियम रिलीज झालं, कॅल्शियम रिलीज झालं. इट रिलीजेस कॅल्शियम. आणि जे कॅल्शियम रिलीज होतं ते कॅल्शियम काय करतं तर मगाशी आपण चेन दाखवलेले आहेत. मगाशी आपण इथं चेन दाखवलेले आहेत, जे ॲक्टिनच्या चेन दाखवलेल्या आहेत. समजा हे आता मी जरा डायग्राम थोडी जमेल तशी काढतो. या ज्या चेन्स आहेत या जी ॲक्टिन पासून बनलेली F ॲक्टिनच्या चेन्स आहेत. याच्यावरती दोन आणखी काय आहेत, दोन यावरती ट्रोपोमायोसिन आहेत आणि याच्यावरती रेग्युलर इंटरवलला
काय आहेत? ट्रोपोनिन. आता या ट्रोपोनिन आणि ट्रोपोमायोसिन काय केलेलं आहे? दिस ट्रोपोनिन and tropomyosin mask myosin binding site. याच्या ज्या मायोसिन बाइंडिंग साइट आहेत, समजा ह्या मायोसिन बाइंडिंग साइट आहेत, इथं ह्या दडवून ठेवल्या, लपवून ठेवल्या, मास्क केलेल्या आहेत. ही पूर्वीची स्थिती आहे. आता होणार काय? तर इथून कॅल्शियम रिलीज झालं. हे कॅल्शियम रिलीज झालं. नाऊ कॅल्शियम बाइंड्स विथ बाइंडिंग साइट्स ऑफ ट्रोपोनिन. ट्रोपोनिन बरोबर इथं कॅल्शियम बाइंड झालं. कॅल्शियम बाइंड झालं आणि त्याच्यामुळं काय होतं, यांनी हे समजा असं आहे, यांनी दडवून ठेवलं, लपवून ठेवल्या साईट. कॅल्शियम बाइंड झाल्यानंतर ह्या दडवून ठेवलेल्या ऍक्टिव्ह साईट ओपन केल्या, अनमास्क केल्या. इट अनमास्क ऍक्टिव्ह साइट्स ऑफ मायोसिन. अनमास्क केल्या. आणि अनमास्क केल्यामुळं होतं काय? या अनमास्क केल्यामुळं होणार काय? आपण परत डायग्राम थोडी इकडे या साईडला घेतो मी. अनमास्क केल्यामुळं इथं समजा पुन्हा ही डायग्राम छोटीशी घेतो. या हे ॲक्टिन आहे. इथं हे ट्रोपोनिनच्या साईट आपण तर सांगितलं, इथं कॅल्शियम बाइंड झालेलं आहे. कॅल्शियम बाइंड झालेलं आहे. आणि इथं समजा ही आहे ॲक्टिन बाइंडिंग साईट, सॉरी मायोसिन बाइंडिंग साईट इथं आहे. समजा या मायोसिन बाइंडिंग साईट समजा इथं आहेत. त्या आता फ्री झाल्या, अनमास्क केल्या. आणि त्याच्यामुळं काय होतंय? त्याच्यामुळं काय होतंय तर हे जे हेवी किंवा थिक फिलामेंट म्हणू आपण, ॲक्टिनला आपण थिन फिलामेंट म्हणतो आणि मायोसिनला आपण थिक फिलामेंट म्हणतो. आणि त्याच्यावरती या अशा प्रकारचे त्याच्यावरती हे हेड्स आहेत. तर या बाजूला होणार काय? हे जे याचे हेड्स आहेत ते हेड्स इथं बाइंड होतील. ते हेड्स इथं बाइंड होतील. नाउ हेड्स, नेक्स्ट चेंज इज हेड्स ऑफ मेरोमायोसिन बाइंड्स विथ active sites of actin. बाइंड झाले. बाइंड झाल्यानंतर होतं काय तर याच्याकडं एटीपेज आहे. या दोघांच्या बाइंडिंग साईट आहेत. ह्या बाइंडिंग साईट एकमेकाला जोडल्यात. याची याची बाइंडिंग साईट एकमेकाला जोडली आहे. आता इथं एटीपी बाइंडिंग साईट आहेत. तर नंतर होणार काय? एटीपी ब्रेक्स इनटू एडीपी अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट. आणि एटीपी ब्रेक होईल, एनर्जी मिळेल. आणि एनर्जी मिळाल्यामुळं इथं एक पॉवर स्ट्रोक
एक धक्का दिला जाईल आणि इकडं येईल. हे ॲक्टिन्स इकडच्या बाजूला, दोन्ही साईडचे धक्का दिल्यानंतर दोन्ही साईडचे ॲक्टिन, हे समजा ॲक्टिन आहेत. मी आता तुम्हाला फिगर दाखवायचं इथं प्रयत्न करतो. हे दोन्ही साईडचे ॲक्टिन आहेत. समजा हे पेन म्हणजे मायोसिन आहेत आणि दोन्ही साईडला हे ॲक्टिन आहेत. ज्यावेळी एटीपी ब्रेक होणार, एटीपीचं हायड्रॉलिसिस होणार, एनर्जी मिळणार आणि एनर्जी मिळाल्यामुळं धक्का दिला जाईल आणि त्यामुळं दोन्ही साईडचे ॲक्टिन एकमेकाच्या जवळ आत येतील असे, आणि पुन्हा रिलॅक्स झालं की पुढं जाणार आणि पुन्हा कॉन्ट्रॅक्शन होताना दोन्हीचे ॲक्टिन एकमेकाच्या जवळ असे, दोन्हीचे ॲक्टिन असे. दोन्ही ॲक्टिन आहेत, मध्ये मायोसिन आहे. ज्यावेळी एनर्जी मिळेल, एटीपी ब्रेक जाईल, त्यावेळी दोन्ही ॲक्टिन असे जवळ येणार, म्हणजे दोन झेड लाईन एकमेकाच्या जवळ येणार. त्यालाच आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्शन. दॅट लीड्स टू कॉन्ट्रॅक्शन. या कॉन्ट्रॅक्शनमुळे दिसतं काय आपल्याला, दोन्ही झेड लाईन मधलं अंतर कमी होतं. कमी होणार, दोन्ही झेड लाईन मधलं अंतर कमी होणार. त्यालाच आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. आता कॉन्ट्रॅक्शनची फिजिओलॉजी अशा प्रकारची आहे. आता मसल समजा रिलॅक्स व्हायची असेल, आता समजा ह्या दोन झेड लाईन आहेत, माझे हात म्हणजे दोन झेड लाईन आणि माझी बोटं म्हणजे ॲक्टिन प्रोटीन आहेत. मी एकच पेन घेतो त्याच्यासाठी सोपं जावं म्हणून. आणि इथं ज्यावेळी कॉन्ट्रॅक्शन होणार त्यावेळी ह्या बाइंडिंग साईट फ्री होणार. म्हणजे काय काय होणार फिजिओलॉजी आपण पुन्हा एकदा बघूच. पण हे दोन्हीकडचे ॲक्टिन प्रोटीन असे जवळ येतात, आत त्यांना धक्का दिला जातो दोन्ही साईडनं आत, आणि त्यामुळं दोन झेड लाईन जवळ येतात, त्याचं अंतर कमी होतं. दॅट लीड्स टू मसल कॉन्ट्रॅक्शन. आता रिलॅक्स व्हायच्यात मसल्स. रिलॅक्सेशनच्या वेळी काय होणार, रिलॅक्सेशनच्या वेळी हे क्रॉस ब्रिज जे बनलेले आहेत, हे जे क्रॉस ब्रिज बनलेले आहेत, हे जे क्रॉस ब्रिज बनलेले आहेत ते क्रॉस ब्रिज सेपरेट होतात. हे क्रॉस ब्रिज सेपरेट होतात. कॅल्शियम इथून निघून जाईल, पुन्हा मास्क केलं जाईल याला. ह्या ॲक्टिव्ह साईट्स ज्या आहेत मायोसिनच्या त्या पुन्हा मास्क केल्या जातील. हे सेपरेट होतील आणि पुन्हा या साईट्स मास्क केल्या जातील आणि पुन्हा पूर्वीच्या स्थितीला हे ॲक्टिन जातील. दॅट लीड्स टू मसल रिलॅक्सेशन. त्याला एनर्जी कमी लागते, एटीपी तिथंही लागणार आहे पण कमी लागतात रिलॅक्सेशनला. कॉन्ट्रॅक्शनला जास्त लागणार, याला कमी लागणार, पण एटीपी लागणार आहे. तर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी दोन्हीकडचे ॲक्टिन जवळ येतात. मी त्याची सेपरेट डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो. त्याची सेपरेट डायग्राम तुम्हाला यामध्ये काढून दाखवतो. समजा ही झेड लाईन आहे आणि ही झेड लाईन आहे. या दोन्ही साईडला ॲक्टिन 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 प्रोटीन्स आहेत. हे ॲक्टिन प्रोटीन्स दोन्ही साईडला आहेत. मध्ये आहेत मायोसिन. हे मायोसिन आहेत. हे ॲक्टिन ज्यावेळी कॉन्ट्रॅक्शन व्हायचं असेल त्यावेळी ॲक्टिन आत 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 येणार. यांना असा पॉवर स्ट्रोक दिला जाईल आणि दोन्हीकडचे आत येतील आणि कॉन्ट्रॅक्शन याचं ज्यावेळी होईल त्यावेळची स्थिती काय,
हे ॲक्टिन 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 दोन्हीकडचे ॲक्टिन जवळ आलेले आहेत. मायोसिन काय जागा बदलायचा विषयच नाही, मायोसिन आहे तिथंच आहेत. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ते जास्त आहे, हे सार्कोमियर आहे, हे डिस्टन्स जास्त आहे, हे डिस्टन्स कमी झालं, दॅट लीड्स टू कॉन्ट्रॅक्शन. आणि पुन्हा पूर्वीची स्थिती होणं रिलॅक्सेशन. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी अशी होते. तर एकूणच या फिजिओलॉजीमध्ये काय घडलंय, पुन्हा एकदा सिक्वेन्स आपण फक्त डिस्कस करू. मी लिहितो सिक्वेन्स फक्त. पहिली स्टेप, मोटार न्यूरॉन. मोटार न्यूरॉननी काय केलं आहे, थ्रेशहोल्ड, स्टिम्युलस जो आहे त्याचा इम्पल्स. थ्रेशहोल्ड म्हणजे मिनिमम काहीतरी शक्तीचा तो स्टिम्युलस असला पाहिजे तर मसल कॉन्ट्रॅक्ट करणार. जसं एखादी लाईट आहे, त्याला मिनिमम काहीतरी करंट पाहिजे तर ती लाईट लागणार आहे. एखादा इन्स्ट्रुमेंट आहे, इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट आहे, मिनिमम काहीतरी व्होल्टेज पाहिजे तर ते इन्स्ट्रुमेंट चालू होणार. तसं मिनिमम स्टिम्युलसचा इम्पल्स इथं आणला जाईल मोटार न्यूरॉनकडनं. तो इम्पल्स आला की जिथं न्यूरो मस्क्युलर जंक्शन आहे तिथं कॅल्शियम आत जाणार, त्या व्हेसिकलला सांगणार. व्हेसिकल्स काय करणार, व्हेसिकल्स सिक्रेट